नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल निरोगी मन आणि निरोगी शरीर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आपली मूळ आजाराची कारणं काय आहेत. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे, ऊन, पाऊस, वारा, थंडी ह्या सगळ्यामुळे आपण आजारी पडतो. पण ह्या सगळ्याचं कारण आपण का आजारी पडतो, हे थंडी, वारा आपल्याला अफेक्ट केव्हा होतो, जेव्हा आपली इम्युन सिस्टम डाऊन होते. आणि हे इम्युन सिस्टम डाऊन होण्याची कारणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. डोमेस्टिक कॉज, आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण, आपले एकमेकांशी असलेले नातेसंबंध, काही कलह आहे का, भांडणं आहेत का, तर ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. किंवा आपल्या जिथे आपण काम करतो आहे तिथलं एन्व्हायरमेंट आपल्याला कंड्युसिव्ह आहे का खूप डेडलाईन्स आहेत, खूप प्रेशर आहे, आपल्या कलिगशी एकमेकांशी पटत नाही आहे, किंवा काही वाद आहे, काही कॉम्पिटिशन्स आहेत. तर ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरावरती हळूहळू सूक्ष्मरीते परिणाम होत असतो. तिसरं एन्व्हायरमेंट आहे की सोशल सर्कल. आपण कुठल्या सर्कलमध्ये मूव्ह होतो आहे, आपले फ्रेंड सर्कल कसं आहे, आपले मित्रमैत्रिणीमध्ये वाद आहेत का, आणि आपण खूप वर्ष काही भांडणं मनात ठेवलेली आहेत का, आपण विसरलेले नाही आहे. तर ह्याचा पण आपला इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो. आणि चौथं होतं कल्चरल कॉज, की जिथे आपण लग्न होऊन, आपण बऱ्याच वेळा बघतो की मुली लग्न होऊन दुसऱ्या घरी जातात, तिथलं कल्चर त्यांना ॲक्सेप्ट करावं लागतं. काही रूढी परंपरा, त्या घरातले ट्रेडिशन्स त्यांच्यावरती लादले जातात आणि काही वेळेला ते आपण मनापासून करत नाही. तर कुठलीही गोष्ट लादली गेली, मनापासून जर नाही केली तरी त्याचा परिणाम मग एक निगेटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावरती व्हायला लागतो. तर हे सगळे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे किंवा इंटरनल ॲटमॉस्फिअर जे आहे त्याच्यामुळे आपली हळूहळू इम्युन सिस्टम खालावते आणि मग आपण बाहेरचे जे काही गोष्टी आहेत त्याचा आपल्यावरती इम्पॅक्ट होतो आणि आपण आजारी पडायला लागतो. आज मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की भावना आणि आपल्या शरीर त्याचा कसा संबंध आहे. आपल्या भावनांचा आपल्या शरीरावरती खूप मोठं प्रभुत्व आहे. तर आज आपण भीती, एन्झायटी आणि अँगर म्हणजे काळजी किंवा चिंता, मग आणि राग, ह्या 3 भावनांचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होतो आणि आपल्याला कसे आजार निर्माण होतात. तर ही भीती, काळजी किंवा राग ह्या तर 3 मूलभूत भावना आहेत ज्या प्रत्येक माणसामध्ये असतात. पण ह्या आपल्याला कधी अफेक्ट करायला लागतात किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच्या रोज ह्या भावनांना सामोरं जातो. आपल्याला सतत राग येतो किंवा आपल्याला सतत काळजीमध्ये असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला कायम भीती वाटत राहते. हे डे इन अँड डे आऊट जर आपण असेच राहिलो तर आपल्या शरीरामध्ये एक नेगेटिव्हिटी तयार होते. मग कुठलीही गोष्ट आपण पॉझिटिव्हली घेत नाही आणि मग आपले विचार पण त्याच्याशीच रिलेटेड दिवसभर चालू असतात. आणि हळूहळू हे जेव्हा विचार सातत्याने आपल्या मनामध्ये घोळत राहतात तेव्हा आपल्या शरीरावरती परिणाम व्हायला लागतो. ती एका दिवसाची गोष्ट नाही आहे, तर ही कालांतराने मग आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. तर आता पहिलं आपण बघूया की एन्झायटी म्हणजे चिंता, काळजी. बरोबर आहे, आपण म्हणू की सगळेच जण एन्झायटी किंवा काळजीमध्ये असतात. हो, पण जेव्हा आपण ती लेट गो करू शकतो, आजची काळजी आपण उद्या कॅरी फॉरवर्ड नाही केली, आज थोडीशी आपल्याला एखाद्या गोष्टीची एन्झायटी वाटली किंवा काळजी वाटली, चिंता वाटली, पण दुसरा दिवस आपला चांगला गेला तर तितकी ती काळजी आपल्या शरीरावरती परिणाम नाही करणार आहे. पण आपण दिवसभर त्याच काळजीमध्ये आहोत, दुसऱ्या दिवशी पण आपण त्याच चिंतेमध्ये जर राहिलो आणि अजून त्याचा पुढचा दिवस जसं सतत वारंवार आपण आपण असं म्हणतो की अँशियस स्टेटमध्ये आपण जर राहत असू तर नक्कीच त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होणार आहे. तर आता आपण बघूया की प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या स्टेजेसवरती प्रत्येकाची काळजी काय काय असते. तर लहान मुलांमध्ये जर आपण बघितलं तर लहान मुलांना पण अँझायटी आपण हल्ली बघतो की खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. कारण त्यांना स्ट्रेस किंवा टेन्शन त्यांना पण खूप आहे. शाळेमध्ये जायचं टेन्शन, खूप मुलांना अभ्यासाचं तर सतत टेन्शन, मार्क्स मिळवण्याची एन्झायटी, एक्झाम आली की खूप मुलं आजारी पडतात. कारण आपण एक डेडलाईन त्यांना दिलेली असते की एवढे पर्सेंटेज मिळवलेच पाहिजे. मग त्या मुलाला बिचारायला ते पर्सेंटेज, काही मुलांना तेवढी त्याची कपॅसिटी नसते आणि कपॅसिटीच्या बाहेर जेव्हा ते करायला लागतात तेव्हा नक्कीच त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो. मग सर्दी, खोकला, ताप हे वारंवार मुलं आजारी पडत राहतात. कारण कुठली ना कुठली तरी चिंता त्यांना सतावत असते. आपण दिलेले त्यांना करिक्युलम, त्याच्यानंतर क्लासेस आणि मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, हे सगळं दिवसभर त्यांना खूप स्ट्रेसफुल होऊन जातं. तर लहान वयात हे
भीती आपण बघतो की परीक्षेच्या आधी भीती, मग पोट बिघडणे, जुलाब होणे, तर हे सगळे परिणाम हा सगळ्या एन्झायटीचा आहे. मग मिडल एजमध्ये एन्झायटी कसली असू शकते, तर कामाची एन्झायटी असू शकते किंवा करिअरमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, तर ती आपल्याला सतत दिवस रात्र आपले जॉब इनसिक्युरिटीज हल्ली आपण बघतो की खूप जॉब इनसिक्युरिटीज आहे. मग हा जॉब माझा टिकवायचा आहे, मग मी घेतलेलं लोन फेडायचं आहे, मग ते मी कसं करू शकतो, सो फायनान्शियल इन्सिक्युरिटी यायला लागते. मग एन्झायटी आपल्याला पैशांची सुरू होते. मग आपल्याला तब्येतीची एन्झायटी असू शकते, आपल्या स्वतःच्या तब्येतीची, आपल्या नातेवाईकांची, आईला मुलांची. सो सतत दिवस रात्र जर आपण ह्या अँशियस थॉट्समध्येच आपला दिवस जात असेल, तर आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह विचार आपण देतोय का, हा आपल्याला 2 मिनटं थांबून खरंच विचार करण्याची गरज आहे. कारण आपण बघतोय की जे शरीरावरती येतं आहे हे फिजिकल लेवलवरती, जेव्हा बॉडी कॅनॉट कोप अप, मग ते फिजिकल लेवलवरती काही ना काहीतरी आजाराच्या रूपामध्ये येतं आहे. पण जेव्हा आपलं मन एवढ्या थॉट्सनीच गुंतलेलं आहे, तर आपल्याला पहिलं मनाकडे, मानसिक स्वास्थ्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. नंतर मी म्हणलं तसं भीती, छोट्या छोट्या गोष्टींची लहान लहान मुलांना करायची भीती असते. मी एक्झाममध्ये फेल होईन का, मग त्याची भीती, किंवा मग मला एवढेच मार्क पडले पाहिजेत असं खूप आईवडील प्रेशर देतात. मग कालांतराने ते अभ्यासाची भीती, मग त्याच्यानंतर येणारा कंटाळा, मग मार्क्स मिळत आहेत का नाही, मग त्याच्यापुढे नाही मिळाले की त्यांच्या कॉन्फिडन्सवरती परिणाम होतो. हा सगळ्याचा त्यांच्या शरीरावरती पण परिणाम होतो. आणि आपण बघतो की लहान लहान मुलांमध्ये खूप लवकर प्रमाणात आजार सुरू होत आहेत हल्ली. तर त्याची कारणं त्यांचं पण मानसिक स्वास्थ्य आपण बिघडतं आहे किंवा ते बिघडून घेत आहेत. मग सतत त्यांच्या हातात असणारे मोबाईल हे त्यांचं एक स्ट्रेस बस्टर झालं आहे. सो ते स्ट्रेस रिलीज करायला मोबाईल बघतायत. सो दिस इज अ विशियस सायकल. ही सायकल आपल्याला कुठेतरी तोडायला पाहिजे. त्यांचा आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण जेव्हा त्यांना मार्क मिळवण्याचा किंवा क्लासेस लावताना त्यांना ते इतकं झेपतं आहे का नाही, तो स्ट्रेस त्यांना घेता येतो आहे का नाही. नाहीतर मग त्यांना पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीची भीती, जर त्यांना यश आलं नाही तर मग ती एन्झायटी किंवा भीती त्यांच्यामध्ये राहते. मग मोठ्या माणसांमध्ये पण आपण बघतो की लहान मुलांमध्ये पण आपण बघतो की छोटे छोटे गोष्टी, प्राण्यांची भीती, अंधाराची भीती, अशी सतत त्यांना भीतीने जेव्हा ते ग्रासून जातात तेव्हा पण मग त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहत नाही. आणि तसंच आहे की मोठ्या माणसांना पण फ्युचरची भीती असते किंवा पुढे जायची भीती असते. करिअरमध्ये मी एखादी गोष्ट घेऊ शकतोय का नाही हे कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नसतो. कॉन्फिडन्स नसला की मग हळूहळू त्याच्या अनुषंगाने सॅडनेस यायला लागतो, डिप्रेशनमध्ये जातात. तर मानसिक स्वास्थ्य जपणं हेच खूप जरुरी आहे. कारण जिथे आपण मानसिकरित्या आनंदी असू तर आपल्या शरीरावरती पण व्याधी होणार नाही आहे. तर हे अँझायटी किंवा भीतीने काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट होतात, जे नॉर्मल प्रमाणामध्ये जे काही व्हायला पाहिजे त्याचं सिक्रेशन ॲबनॉर्मल व्हायला लागतं. मग गॅसेस, ॲसिडिटी, इनडायजेशनचे प्रॉब्लेम्स हे सगळे यायला लागतात. आणि हल्ली आपण बघतोच की खूप लोकांना गॅसेस किंवा ॲसिडिटी किंवा डायरिया किंवा IBS नावाचे आजार, ते इरिटेबल बाउल सिंड्रोम, तिथे तुम्ही खूप पॅथॉलॉजिकल टेस्ट केले तरी सगळीकडे नेगेटिव्ह येतात. कारण हा आजार मनाशीच रिलेटेड आहे. तर जेवढं तुम्ही स्ट्रेस कमी घ्याल तेवढं तुमच्या इंटेस्टाईनवरती त्याचा परिणाम होणार नाही. कारण आपण म्हणतो ना की मला भीतीने पोटात गोळा आला. सो भीतीने आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पहिला अटॅक होतो आणि मग हळूहळू आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम पण वीक व्हायला लागतं. तिसरा आहे अँगर. अँगर हा मोठा विषय आहे बोलण्यासारखा. असा कुठलाही व्यक्ती नाही आहे की ज्याला राग येत नाही. पण आपल्याला इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की मला राग येतो आहे, तो काय प्रमाणात राग येतो आहे, किती प्रमाणात राग येतो आहे. मी छोट्या छोट्या गोष्टींवर जर पटकन रागवत असेल तर ते चांगलं नाही आहे. कारण कालांतराने ह्या अँगरचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हा अँगर जर आपण एक्सप्रेस केला तरी आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि जर आपण तो दाबून ठेवला किंवा सप्रेस केला तरी पण आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार आहे. कुठलीही गोष्ट जर आपण सप्रेस केली तर बॉडी शोज इट्स एक्सप्रेशन. मग कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी डिझिजेसमध्ये त्याचा रूपांतर होतं. सो अँगर हॅज टू बी मॅनेज्ड. त्याचं मॅनेजमेंट प्रॉपररित्या केलं पाहिजे आणि ते हळूहळू तुम्हाला शिकायला लागेल.
पण पहिलं तुम्हाला ॲक्नॉलेज व्हायला पाहिजे की मला राग येतो आहे, मला रागच येत नाही जर आपण असं म्हणलं तर पुढे देर इज नो स्कोप फॉर चेंज. तर आपले इमोशन्स काय आहेत, आपल्याला कुठल्या प्रकारचे इमोशन्समधला सामोरं जायला लागतं आहे, हे हळूहळू आपल्याला जर आपण ॲनलाइज केलं, कळलं, तर आपण त्याच्यावरती नक्कीच काम करू शकतो. ॲंगरमुळे आपण बघतो की बऱ्याच आपल्याला अचानक ताप येतो, तर त्याच्या आधी कुठली तरी गोष्ट घडलेली असते, कुठली घटना घडलेली असते ज्याच्यामुळे आपण डिस्टर्ब झालेला असतो आणि मग आपल्याला ताप येतो, किंवा कुठल्याही बॉडीमध्ये इन्फ्लमेशन्स होतात, हेही ॲंगरमुळेच होतं. लिव्हर हा जो ऑर्गन आहे, इट इज द सीट ऑफ ॲंगर. जेवढं जास्त राग तेवढा लिव्हरवरती परिणाम जास्त होणार. लिव्हरवरती जर परिणाम जास्त झाला तर फायनली आपला डायजेस्टिव्ह सिस्टमवरती पण त्याचा इफेक्ट होतो. तर हे सगळ्या भावनांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो आणि मग आपलं स्वास्थ्य हळूहळू बिघडायला लागतं. तर आपण चला बघूया की आपण हे स्वास्थ्य कसं जपू शकतो. हे अँझायटी किंवा राग किंवा भीती ह्याच्यावरती जर आपण ॲक्नॉलेज केलं की हे भावनांना मला दैनंदिन जीवनात माझ्या विचारांमध्ये ह्याच भावना आहे, हे आपण जर इंट्रोस्पेक्ट केलं तर आपल्याला त्याच्यावरती काहीतरी काम करता येईल, आपल्याला काहीतरी त्याच्यावरती उपाय काढता येईल. जर तुम्हाला कळलं की मला मी सतत अँशियस स्टेटमध्ये राहते किंवा मला पर्टिक्युलर गोष्टीची खूप भीती वाटते, तर होमिओपॅथीमध्ये त्याच्यासाठी खूप सुंदर औषधं आहेत. काउन्सिलिंग घ्यायला आपल्याला त्याच्यासाठी आपण काउन्सिलिंग सेशन्स घेऊ शकतो आणि औषधांनी आपण हे सगळे जे अतिरिक्त प्रमाणामध्ये जे आपण म्हणतो की ह्या भावना आहेत ह्याचा हळूहळू कमी होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती पण एक पॉझिटिव्ह इफेक्ट यायला लागतो. आता तुम्ही म्हणाल की हे अँझायटी किंवा भीती किंवा राग हे माझे सगळे आजूबाजूच्या कंडिशन्समुळे आहेत. तर आपण जेव्हा स्वतः औषध घेतो, आजूबाजूचे कंडिशन्स आपण बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःमध्ये चेंज येण्यासाठी ही औषधं घेतो. आजूबाजूची कंडिशन जरी तशी राहिली तरी तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की अरे ह्या सिच्युएशनला मी पूर्वी चिडायची, आता मला राग कमी येतो. तर आपण जेव्हा हे ॲक्नॉलेज करूया की ह्या सगळ्या भावनांना आपल्याला काही ना काहीतरी दुष्परिणाम भोगायला लागणार आहे, तर आपण ह्या मनाकडे खूप बारकाईने लक्ष देऊया आणि आजपासून आपण बघूया की ह्या जर आहेत तर ह्याच्यावरती मला काहीतरी काम केलं पाहिजे, ह्याच्यावरती मला काहीतरी सोल्युशन शोधलं पाहिजे. कारण येणारं माझं जे लाईफ आहे ते मला खूप छान आणि हेल्दीरित्या हँडल करायचं आहे. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या इमोशन्सबद्दल बोलणार आहोत. तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.